नमस्कार माझ्या सर्व लाडकी बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर बहिणींनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे. आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत आपल्याला शेतकरी बांधवांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. शेतकऱ्यांनी असा आपल्याला प्रश्न विचारला आहे, की पुढचा जो हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे? त्यानंतर ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, त्यांना काय करायचं आहे? आणि के-वाय-सी किंवा इतर कारणांमुळे पैसे अडकले असतील तर कसे मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे इथे सविस्तर पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न. सुरुवातीला एक कमेंट पाहूया. सर, आमच्या गावात अनेक शेतकऱ्यांना अजून पैसे आले नाहीत. पुढचा हप्ता कधी येणार? तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे हप्ते 3 समान याच्यामध्ये दिले जातात. पहिला हप्ता 2,000, दुसरा 2,000 आणि तिसरा 2,000. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आता दुसरा प्रश्न म्हणजे पैसे का थांबतात? अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आणि त्यांचे मुख्य कारण म्हणजे काही प्रक्रिया पूर्ण न होणे. उदाहरणार्थ ई-के-वाय-सी पूर्ण न करणे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, जमीन नोंदीमध्ये त्रुटी असणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे इथे थांबवले जातात. त्यानंतर तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला इथे हप्ता भेटण्यामध्ये इथे अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणे सुद्धा इथे महत्त्वाचे असणार आहे. तिसरा प्रश्न म्हणजे ई-के-वाय-सी का महत्त्वाची आहे? केंद्र सरकारने आता ई-के-वाय-सी अनिवार्य केली आहे. जर ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर पुढील हप्त्याचे पैसे थेट तुम्हाला इथे थांबवू शकतात. आता ई-के-वाय-सी करण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे मोबाईलवरून आणि दुसरे म्हणजे सी-एस-सी सेंटरवर जाऊन. जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा तुमची के-वाय-सी पूर्ण करू शकता. तर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली सी-एस-सी सेंटरवर किंवा बँकेत जाऊन तुम्ही के-वाय-सी करू शकता. त्यानंतर चौथा प्रश्न म्हणजे पुढचा हप्ता कधी येऊ शकतो? सामान्यतः या योजनेचे हप्ते वर्षभरात 3 वेळा दिले जातात. म्हणजे एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च. म्हणून जर सर्व प्रक्रिया पूर्ण असेल तर पुढील हप्ता त्या कालावधीत कधीही जमा होऊ शकतो. म्हणजे आता एकंदरीत जर असं बघितलं आपण तर या महिन्यामध्ये आपल्याला 100% इथे पी-एम किसानचे पैसे इथे भेटण्याची दाट शक्यता आहे. कारण की आता जो हप्ता देण्याची वेळ जी आहे ना, ती आलेली आहे. आपल्याला मागचा हप्ता नोव्हेंबरमध्ये हा भेटलेला होता. त्यानंतर आता आपल्याला हप्ताच भेटलेला नाही. त्यामुळे आता मार्चमध्ये आपल्याला जे पैसे आहेत, ते पैसे भेटू शकते. आता तुमचे नाव यादीत आहे का? हे कसं तपासायचं? अनेकांना अजून एकच प्रश्न असतो. सर, आमचे नाव यादीत नाही आहे की नाही हे कसं कळणार? यासाठी तुम्ही पी-एम किसान पोर्टलवर जाऊन तपासू शकता. तिथे तुम्ही आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा नोंदणी नंबर याच्या मदतीने तुमची माहिती तपासू शकता. आता पैसे अडकले असतील तर काय करायचे? जर तुमचे पैसे येत नसतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी पूर्ण आहे का हे तपासायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का ते सुद्धा एकदा तपासायचं आहे. जमिनी नोंदणी योग्य आहे का ते सुद्धा एकदा तपासायचं आहे. जर या सर्व गोष्टी योग्य असतील तर तुमचे पैसे पुढील हप्त्यात मिळू शकतात. शेवट मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरात कोणी शेतकरी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.